नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचबल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हटल्यानंतर आपल्या आतली बातमीचा दिवस. आनंदाची गोष्ट ही की राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झालेली आहे आणि त्यामध्ये मराठी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय मराठी चित्रपट हा बहुमान मिळवलेला आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटानं. हिंदी चित्रपटांमध्ये आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी भाषेतला राष्ट्रीय पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. आर्टिकल 370 साठी यामी गौतम ही अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी ठरलेली आहे. आणि हो, मराठीमध्ये सुद्धा अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याच्या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्स वरती आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवरती नक्की मिळत आहे. तेव्हा इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा, त्याची माहिती तुम्हाला तिकडे नक्कीच मिळेल. बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असं ब्रीद वाक्य असणारी आकाशवाणी, भारतीय प्रसारण दिवस आणि आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाच्या पदार्पणानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा अतिशय अनोखा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. आणि यामध्ये कविता, गाणी, बासरी वादन या सगळ्या गोष्टींचा समावेश होता. आणि मुख्य म्हणजे रेडिओच्या माध्यमातून अनेक श्रोते हे जवळचे होत असतात, अशा अनेक श्रोत्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली होती. आणि अभिमान या गोष्टीचा वाटतोय, अशा प्रसिद्ध संस्थेची गेली 30 वर्ष मी निगडीत आहे. FM वरती मी रेडिओ जॉकी म्हणून काम करतोय, तुम्हाला ठाऊकच आहे. आणि 1996 ते 99 मध्ये मी युवाणी विभागामध्ये काम करत होतो. ही सहज आठवण जागी झाली म्हणून आज शेअर करावीशी वाटते. बटाट्याची चाळ नवीन रूपात रंगमंचावर अवतरते. या इथे चाळ बटाट्याची अशी गद्य विरहित नाट्यकृती आपल्या समोर येणार आहे. मुख्य म्हणजे 2 अंकी ही कलाकृती असणार आहे आणि या कलाकृतीत एक नाही दोन नाही तर तब्बल 21 कलाकार रंगमंचावरती सहभागी होणार आहेत. आणि यामध्ये मिलिंद जोशी, अजित परब, स्वरांगी मराठे, शमिका भिडे अशी अनेक कलाकारांची फौज आहे. आणि याचे शुभारंभाचे प्रयोग लवकरच आपल्या समोर येणार आहेत. आपल्याला उत्सुकता आहे की बटाट्याची चाळ या कलाकृतीचं हे नवीन रूप आपल्याला कसं दिसणार आहे त्याची. सध्या पुनरुज्जीवित नाटकांना चांगले दिवस आलेत असं म्हणायला हवं. आणि एकेकाळी गाजलेलं नाटक काटकोन त्रिकोण पुन्हा एकदा रंगभूमीवर येते. आणि यावेळेला त्यातले 3 कलाकार कोण आहेत माहितीये? सुयश टिळक, शरद पोंक्षे आणि प्रियांका तेंडुलकर हे 3 जण या नाट्यकृतीत सहभागी होणार आहेत. कलाकार म्हणून प्रमुख भूमिकेत आहेत. दिग्दर्शन केलेलं आहे अजित भुरे यांनी. आता प्रतीक्षा आहे की या नाटकाचा पहिला प्रयोग कधी असेल त्याची. आज 3 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. एक होतं माईण, भूतम भयम आणि स्वप्न सुंदरी. यापैकी तुम्हाला कुठल्या चित्रपटाला जायचंय, कुठला चित्रपट बघायला आवडेल? या 3ही चित्रपटांचे रिव्ह्यू आम्ही स्वामी कृपा क्रिएशन्स वरती अपलोड करणारच आहोत. रिव्ह्यू बघून तुम्ही नक्कीच ठरवू शकता कुठच्या चित्रपटाला जायचं. तुर्तास इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.